बीड शहरातल्या शिंदेनगर भागात एक विवाहिता होरपळली होती। आज दुपारी तिला बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, मात्र तिथे तब्बल 1.5 तास ही महिला तडफडत राहिली। मात्र त्या ठिकाणच्या डॉक्टरांनी तिला पाहिलं सुद्धा नाही, अशा प्रकारचा आरोप जो आहे तो नातेवाईकांकडून केला जातोय। माझ्यासोबत या ठिकाणी नातेवाईक आहेत। काय सांगाल, नेमकं काय घडलं होतं आणि हॉस्पिटल मध्ये नेल्याच्या नंतर डॉक्टरांनी काय सांगितलं, नेमके उपचार केले की नाही? ते साधे टीचर सुद्धा घेऊन नाही आले, आम्ही स्वतः नेलं तिला वरती नेऊन तिला ॲडमिट केलं। एक अर्धा पाऊण तास तिला म्हणून फोन करत मग सिस्टरला फोन केला। सिस्टर नुसतं म्हणत डॉक्टर येणार, डॉक्टर कॉल केला येणार, डॉक्टर येणार। 1 तास बसलो आम्ही, तर डॉक्टर नाही आले। साधी सलाईन सुद्धा नाही लावली, दवा वरवडलो तेव्हा तिला सलाईन लावली, पुन्हा तरी पण नाही डॉक्टर आले ना। परत तिला इकडे सिव्हिलला घेऊन आले, प्रायव्हेटला घेऊन। किती वाजता तिथं घेऊन गेला होता, किती तास थांबलात आणि इथं ह्या हॉस्पिटलला किती वाजता? 1:30 वाजता तिथं गेलो, पुन्हा 1.5 तास तिथं थांबलो। 3ला इथं घेऊन आलो, कारण पेशंट भरपूर ओरडत होतं म्हणून घेऊन आलो तिथं प्रायव्हेट। पेशंटचं काय नाव आहे आणि नेमकं काय प्रकार घडला होता? सागर कानडे। काय मी घरी नव्हतो, पण काय तिलाच माहिती आता कसं झालं ते, ती एकटीच होती घर। दुसरे माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्ते आहेत। काय सांगाल, तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी होतात, नेमकं काय घडलं तिथं आणि डॉक्टरांशी तुमचं बोलणं झालं का? काय सांगितलं त्यांनी? आता हे पेशंट जे आहे ते पेशंट आमचे रिलेटिव्ह आहेत। तर 1:30 वाजता हे प्रकरण झाल्याच्या नंतर ज्यावेळेस सिव्हिलला नेण्यात आलं, तसं मला फोन आला, तर 1:40ला मी तिथं पोहोचल्यानंतर सिव्हिल सर्जनला कॉल केला, मेसेज केली, तिथल्या स्टाफला बोललो, तर स्टाफ मला म्हणला की 5 मिनिटात डॉक्टर यायला लागलेत। असं 1.5 घंटा उलटून 3 वाजले। 3 वाजता आम्ही त्यांना जेव्हा विचारलं त्यावेळेस म्हणले 5 मिनिटं अजून यायले। पेशंट 50, 55, 60% जळालेले, अजून तिथं ठेवून अजून तिची प्रकृती खराब होण्यापेक्षा आम्हाला 3 वाजता वाट बघून आम्ही इथं गीता हॉस्पिटलला पेशंटला इथं ॲडमिट करण्यात आलं। तर त्याच्यानंतर मला एवढंच एक सांगायचं आहे की असे बरेचसे पेशंट आहेत, आमचं एकच पेशंट नाही, असे गरीब पेशंट बरेचसे त्या सिव्हिल दवाखान्यात जातात। हे जिथला स्टाफ आहे, सिव्हिल सर्जन पासून ते खालच्या कर्मचाऱ्यापर्यंत, हे जे त्यांचं काम चालू आहे, कुणीही कोणत्याच गरीबाकडे लक्ष देत नाही ना। ह्याच्यामध्ये प्रत्येक गरीब पेशंट जे आहे ह्यांचे हाल व्हायला लागलेत। ह्याच्यावर आम्हाला त्यांची जे आमचं एवढेच एक अपेक्षा आहे, जे हे जे निष्काळजीपणाने काम करतात तिथले कर्मचारी, ह्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। त्यांची जी चुकी ही त्यांना अनुभव झाला पाहिजे त्या चुकीचा। नक्कीच त्या ठिकाणच्या डॉक्टरांवरती असेल किंवा जे कोणी दोष आढळून येतील त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी केली जाते। दुसऱ्याकडे जिल्हा शल्यचिकित्सकांनी सुद्धा सांगितलं, या संपूर्ण प्रकरणामध्ये डॉक्टर पोहोचले होते, मात्र पेशंट तत्पूर्वीच बाहेरच्या रुग्णालयामध्ये नेण्यात आला। मात्र जर कुणी यामध्ये दोषी आढळलं तर चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असं देखील जिल्हा शल्यचिकित्सकांकडून सांगितलं गेलंय। मात्र हा अतिशय धक्कादायक असा प्रकार आज दुपारी बीडच्या जिल्हा रुग्णालयामधून समोर आलाय। कॅमेरामन विनोद सह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।